उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेला उभाटा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे। निवडणूक आयोगाच्या नंतर माननीय अध्यक्षांनी पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे हे जाहीर करून टाकलेलं आहे। आता 22 आणि 23 तारखेला होणारं जे नाशिकमध्ये अधिवेशन आहे जी माहिती संजय राजाराम राऊतने आता सकाळी दिली ती खरी म्हटलं तर एक श्रद्धांजली सभा आहे। मातम मनवण्यासाठी हे सगळेजण एकत्र येत आहेत। आता जी संघटना जिवंत नाहीये, ज्याचं अस्तित्व नाहीये, ज्याचं चिन्ह मशाल राहील का नाही ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे। मग त्या निमित्ताने 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन नेमकं कोणाला खुश करू पाहतायत म्हणून ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही। भारतीय जनता पक्ष, आमचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देण्याच्या पलीकडे ना उद्धव ठाकरेकडे काय विचार आहेत ना त्याच्या उभाटाच्या दुसऱ्या नेत्यांकडे विचार आहेत। म्हणून ह्या मातम सभेकडे, या श्रद्धांजली सभेकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे 22 तारखेला करणार आहेत असं संजय राजाराम राऊत म्हणतो। पण हे प्रेम दाखवण्या अगोदर ज्याच्याकडून हल्ली संजय राजाराम राऊतचा पगार येतोय त्या राहुल गांधीची परवानगी घेतली आहे का? ज्या इंडिया अलायन्सचा प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून तुम्ही काँग्रेसकडे पाहता, या 10 जनपदकडे हात पसरवायला आणि चाटुगिरी करण्यासाठी 24 तास पडलेला असता आणि त्या राहुल गांधीचे विचार, त्या राहुल गांधीचे सावरकरांबद्दलचे विचाराचा निषेधाचा ठराव तुम्ही तुमच्या त्या अधिवेशनात करणार आहात का? म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पंतप्रधानांवर टीका करण्या अगोदर तुमच्या राहुल गांधीला पहिलं सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर येऊन नतमस्तक व्हायला, ते बोलण्याची हिंमत दाखवा आणि मग भारतीय जनता पक्ष आणि आमच्या प्रधानमंत्र्यांवर टीका करा।